बातमी। सोलापुरात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एकाच वेळी तब्बल 7 जणांना आज सोलापुरातून तडीपार केली आहे। आकाश राम कामाठी, वय 26, राहणार खड्डा तालीम, लाल बहादूर शास्त्री शाळा, पोटफाडी चौक, सोलापूर हा कामाठी टोळी प्रमुख आहे। अप्पू उर्फ व्यंकप्पा भीमण्णा रद्दडगी, वय 30, राहणार मल्लिकार्जुन नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर। राघवेंद्र बसवराज ममदापुरे, वय 39, राहणार 168, समरा नगर, सोलापूर। सिद्धराम भीमराव बुगडे, वय 48, राहणार 62, गांधी नगर झोपडपट्टी, अक्कलकोट रोड, सोलापूर। प्रभाकर कणकिया बोडा, वय 46, राहणार 1670, महालक्ष्मी चौक, जुना विडी घरकुल, सोलापूर। अंबादास हनुमंत मांदवाद, वय 54, राहणार 718, सागर नगर, मजरेवाडी, सोलापूर। सिद्धेश्वर चंद्रशेखर टेंगळे, वय 46, राहणार भारतीय नगर, शांती नगरजवळ, सोलापूर यांचे विरुद्ध सन 2019, 2020, 2022, 2023 व 2024 या कालावधीमध्ये महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत। यातील टोळी प्रमुख हा त्याचे साथीदारांसह मुंबई व कल्याण नावाचा अवैध मटका जुगार चालवत आहे। सदर इस्मामवर महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असल्याने त्याचे विरुद्ध MIDC पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 55 अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपआयुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता। सदर प्रस्तावाचे अनुषंगाने पोलीस उपआयुक्त विजय कबाडे यांनी कार्यवाही करून त्यांचेकडील तडीपार आदेश क्रमांक 1070/2024 अन्वये एकूण 7 जणांना आज सोलापूर जिल्हा व उस्मानाबाद जिल्हा येथून 2 वर्षाकरिता तडीपार केले आहे। ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया।